छी. ही नवीन लोक कोण आहेत? नक्कीच यांना छिटकून आपल्याला पळवायला बोलवलं असणार. चला छोट्या ग्रहावरती जाऊन शोधून काढूया. पिळून पिळून तेल काढून दाखवीन. मला सांगा ते चौघ एलियन्स कुठे आहेत? ते दुसऱ्या ग्रहावर आलेत. खरं खरं सांगा नाही तर कुठून टाकी. हे मटकू, जास्त मटकू नकोस. ते बघा एलियन्स, पकडा त्यांना. पिळून पिळून तेल काढून दाखवीन. शेंगदाणे समजलास काय आम्हाला? नाकावर नाही, नाक कमकुवत आहे. कुठे गेला? हॅलो. हा आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहे. हा तडकले, बाकी सगळं ठीक आहे. म वरून मटकू जर पुन्हा आमच्या ग्रहाकडे न वरून नजर वळवून पाहशील तर याद राख, हे तुला अजिबात सोडणार नाहीत. इतकं पण फेकू नकोस की आम्ही सांभाळू नाही शकणार, कळलं काय? मटकुला धमकी देतो काय? हे बघा, भांडण करून कोणालाच काही मिळणार नाही. त्यापेक्षा मला सांगा, हा ग्रह तुम्हाला का हवाय? कारण आम्ही मोठे आहोत. अरे मोठे असाल म्हणून काय झालं? जे आपल्याला वाटतं की आपलं आहे ते आपलं कधीच नसतं. कारण जे आपलं असतं ते आपण सोडून देतो. याचा अर्थ मला काही कळलं नाही. आम्ही ताकदवर सुद्धा आहोत. यात तुमची काय खास गोष्ट आहे? असं तर तुम्हाला देवानेच बनवलंय. तुमच्यात कुठलीही खास गोष्ट नाहीये. आम्ही फुटबॉल खूप चांगला खेळतो. आमच्यापेक्षा चांगला नाही खेळू शकणार. असं मॅच खेळून बघा, तुम्हालाच कळेल काय ते. ठीक आहे. पण आमची पण एक अट आहे. आपण फुटबॉल मॅच खेळायची आणि जो जिंकेल तोच या ग्रहावर राहील. ओके. गाढवा, हे काय केलंस? भांडण न करताच यांना मॅच मध्ये हरवून आपण चुक्कूला त्याचा ग्रह परत मिळवून देऊ. मंजूर आहे. परवा याच ग्रहावरती मॅच होईल आणि हरल्यानंतर इकडनं कायमचं निघायचं बघा. चला चला. आम्ही तर तुम्हाला आमची म वरून मदत करायला आणलं होतं. तुम्ही तर आम्हाला उ वरून उद्ध्वस्त करून टाकलात. आता आम्हाला ग्रह सोडून जावं लागेल. ते तर तसंही जावंच लागलं असतं. कमीत कमी एक प्रयत्न तरी करू. हनीची आयडिया वाईट नाहीये. हो, लढून तर त्यांच्यापासून जिंकू शकत नाही. कदाचित मॅच जिंकू शकू. अरे पण हे तर स्वतःच फुटबॉलच्या साईजचे खेळतील कसे, कळलं काय? हो, आम्ही तर फ वरून फुटबॉल सुद्धा खेळलो नाहीये. ट वरून टीम पूर्ण कशी होणार? नक्की होईल. फक्त आपल्याला प्लेयर शोधावे लागतील. आम्ही चौघही खेळू शकतो. एक जोरदार किक मारणारा आणि चांगला गोलकीपर पाहिजे. सेंटर फॉरवर्ड आम्ही खेळू. फुटबॉल थोडा लहान असेल तर मी पण खेळू शकतो. ठीक आहे, आपण टेबल टेनिसच्या बॉलने फुटबॉल खेळूया. चला, आधी 11 प्लेयर्सना तर शोधू.
सॉरी चूक झाली हा. आधी मारतो आणि मग सॉरी म्हणतो थांब जरा दादूस याचा थ्रो एकदम परफेक्ट आहे. तू आमच्या बरोबर फुटबॉल खेळशील का? हो, जरूर खेळीन. आपल्याला आपला पहिला प्लेअर मिळाला. राईट. नशिबास फुटकाय माझं. जरा जोरात जोरात पाय चालवा. बाई करतोय ग करतोय. तू पण मदत केली असतीस तर जरा लवकर झालं असतं. भाऊ आम्हाला जरा या बॉलला किक मारून दाखवा. वा मिळाला आपल्याला डिफेंडर. याला डिफेन्स वर खेळवणं एकदम बरोबर आहे. कळलं काय? फक्त आता एक छान गोलकीपर हवाय. अगं थांब ग माझी कोंबडे. थांब ना कुठे पळतेस? थांब ग थांब ना आता पकडतो तुला. अगं ये ना ग इकडे. असं काय करते? ये ना. गोलकीपर. हा गोलकीपर नाही काही कोंबडी किपर वाटतोय. दे बाबा इकडे दे. वाव काय जगल करतोय. वाव वेलकम टू द टीम. आणि हा आहे आपला 11वा प्लेअर. वा झाली की आपली टीम तयार. होय. चुटकू टीम तर तयार झाली. उद्या सकाळी सगळ्यांना प्रॅक्टिस साठी ग्राउंड वर घेऊन ये. ओ वरून ओके. हाहा. योय. आपण सगळे रेडी आहोत का? ही मॅच आपणच जिंकणार. कळलं काय? नाही जिंकणार. ज वरून जिंकणार. एका वरून कळलेलं आहे म्हणूनच नाही म्हणाले. हाहा. मग चला प्रॅक्टिस सुरू करूया. चुटकू तू किक मारून स्टार्ट कर. भाऊराया याने गोल तर नाही केला पण हा चपटा मात्र नक्कीच झाला. आम्ही सगळे बॉल रोल करतो. तुम्ही सगळे बॉल पास करा. पेटलू बॉल पास कर. मी जातो. अरे मूर्खा बॉल हाताने नको पकडू. अरे ही हवा कुठे घेऊन जाते मला.
यासाठी इंडोर मॅच ठेवायला लागेल म्हणजे हा उडायचा नाही, कळलं काय? ग वरून गेला कुठे कुठे गायब झाला हा? मी दाखवतो हेडर कसा मारतात ते. हे घे. लय भारी लय भारी लय भारी. जर गोल करू शकत नसाल तर मग गोल वाचवायची प्रॅक्टिस करा. गेलं मुसळ केरा, कळलं काय? कुठे मुसळ? म्हणाला ना गेलं केरात, आता नाही दिसणार ते. आता विचार करा की या कोंबडीवाल्याचं काय करायचं. भाऊराया, आपल्याला लक्ष द्यावं लागेल की मॅच बघायला कोणी कोंबडी नाही येणार. तुम्ही फक्त आम्हाला पास देत राहा, बाकीचं सगळं आम्ही सांभाळून घेऊ. मित्रा, आता तुला केक मारून हा बॉल समोरच्या गोल पोस्ट पर्यंत पोहोचवायचा आहे. अरे वा, आमच्या ग्रहावर तर पाणी आलं. आपली प्रॅक्टिस पण सुरू नाही झाली आहे आणि मटकू गँग खूप जोरात तयारी करत असेल. चला प्रॅक्टिस सुरू करूया. कर झाला, बोलबाला झाला. उद्या छोटा ग्रह आपला होईल, बाकी सगळं चांगलं. काहीच समजत नाहीये. काय करूया काय करूया? बने, आपण वाळवंटातून पाणी काढायचा प्रयत्न करतोय, कळलं काय? पण आपण असा प्रयत्न कधी केला रे? आणि वाळवंट तर इथे कुठेच नाहीये. फार कठीण काम असलं की असं म्हणतात रे. ओके, पण आपल्याला तर मॅच जिंकायची ना, मग आपण पाणी काढण्याचा प्रयत्न का करतोय? आणि अरे हा मॅच बद्दलच बोलतोय. मग मॅच मध्ये अचानक वाळवंट पाणी हे कुठून आलं? आय एम सॉरी हनी, आय एम सॉरी. मला तुम्ही माफी द्यावी प्लीज. इट्स ऑल राईट पोपट, पण तू केलंयस तरी काय? केलं काहीच नव्हतं, पण आता मात्र करणार आहे. लोकांनी स वरून सामान पॅक केलंय. सगळे हेच म्हणतायत की आपण ह वरून हरणार आहोत.
मला वाटतं आपण चॅलेंज असं द्यायला हवं होतं की मटकूची टीम जर का हरली तर पुन्हा या ग्रहावरती कधी नाही येणार. यू आर सो इंटेलिजंट. हे डील तर आपण उद्या सुद्धा करू शकतो. अज्ञानात सुख म्हणतात ते हेच बहुतेक. कळलं काय हा? आपण प्रयत्न केला ना तर मॅच जिंकूही शकतो. नाही हा वरुण हनी, हे इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल असं काहीच नसतं. काय भाऊराया, आपण अशा कितीतरी गोष्टी केल्या आहेत ना ज्या इम्पॉसिबल वाटायच्या पण पॉसिबल झाल्या. हो ना, आम्ही खूप साऱ्या अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. फुटबॉल मॅच काही मोठी गोष्ट नाहीये. हा लय भारी लय भारी लय भारी. प्रयत्न न करताच हार मानण्यापेक्षा प्रयत्न करून हरलेलं बरं. कळलं काय? हो, आम्ही म वरून मॅच खेळणार, नक्की खेळणार. आणि जिंकू सुद्धा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या ग्रहावरती तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला ही मॅच जिंकावीच लागेल. दुसरं काही ऑप्शन नाहीये. हो, आपण आपण हे हे करून करून दाखवायचं. दाखवायचं.